ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन्स, ओके, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन्स या चॅप्टरचा आपला आज हा लास्ट लेक्चर राहील बेटा. ओके, या लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला करोजन शिकवणार. करोजन झाल्यानंतर मी तुम्हाला रॅन्सिडिटी शिकवणार. काय शिकवणार? रॅन्सिडिटी. ओके, तर पहिले करोजन म्हणजे काय समजून घ्या बेटा. करोजन हा आपल्या दैनंदिन जीवनातला शब्द आहे. फक्त आहे की नाही, इंग्लिशमधून आहे. कसा आहे? इंग्लिशमधून आहे. करोजन या शब्दाचा अर्थ काय होत असते समजा. करोजन म्हणजे काय होत असते बेटा? करोजन म्हणजे एखादी वस्तू झिजणे किंवा गंजणे. काय? झीज किंवा गंज. ओके, एखाद्या वस्तूला, एखाद्या मटेरियलला झीज होणे, त्याला गंज लागणे. ओके, ह्या गोष्टी होणे म्हणजे त्याचं करोजन होणे. म्हणजे मराठीतून करोजन या शब्दाचा अर्थ काय होते? एखादा सबस्टन्स किंवा एखादा मटेरियल त्याला गंज लागणे, त्याची झीज होणे, ऐक नाही, त्याची रस्टिंग होणे. रस्ट ऐक नाही, त्याला काय म्हणत असतो आपण? करोजन. ओके, तर आता हे करोजन जे पाहतो ना आपण, आपल्या घरावर जे पत्र राहतं, लोखंडाचा गज राहते, हे गंजते ना, ऐक नाही, लोखंडाचा गंजते ना. तर हे का गंजते बेटा? तर त्याच्यामध्ये केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स होतात. काय होतं? केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स होतात. करोजन का होते? करोजन होत असते केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. केमिकल और केमिकल रिॲक्शन, ऐक ना, हे कर्सिव मधला ई आहे, हे असं केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. ओके, करोजन कशामुळे होते? त्या मटेरियल सोबत केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते, त्यामुळं करोजन होते. ऐक नाही, लक्षात घ्या. आता करोजनची डेफिनेशन काय आहे? करोजनची डेफिनेशन काय? करोजन इज डिफाइंड ॲज द ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन, ऐक नाही, ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन ऑफ मटेरियल. ओके, द ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन ऑफ मटेरियल. ओके, ब्रॅकेटमध्ये काय दिलं? मेटल. पण जास्त करून कोण? मेटल रे, धातू. जसं की लोखंड, ऐक नाही, जसं की लोखंड, स्टील, ऐक नाही, हे धातू आहेत ना, हे धातूपासून बनलेले आहेत ना सगळ्या गोष्टी. गज झालं, लोखंड, फिकंड, हे धातूच होत ना. तर ते कोण आहेत? मेटल, ऐक नाही. तर अशा मटेरियलचं म्हणजे मेटलचं काय होते? करोजन. ओके, करोजनची डेफिनेशन काय? करोजन इज डिफाइंड ॲज द ग्रॅज्युअल डिस्ट्रक्शन ऑफ मटेरियल, ब्रॅकेटमध्ये मेटल, बाय केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. पहा, बाय केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन विथ एअर, मॉइश्चर और एन्व्हायरमेंट. आहे की नाही, त्या मटेरियलची केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होती. कोणासोबत? एअर सोबत होती, मॉइश्चर सोबत होती आणि एन्व्हायरमेंट सोबत होती. आहे ना, म्हणजेच एन्व्हायरमेंट नुसता एक शब्द वापरला तरी चालते. एअर, मॉइश्चर और एन्व्हायरमेंट. एअर, मॉइश्चर और एन्व्हायरमेंट यांच्यासोबत केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होऊन त्या मटेरियल किंवा मेटलचं काय होत असते? करोजन होत असते. ऐक नाही, अरे मला एक गोष्ट सांगा, हे आहे की ना, असा गज आहे आपला, हे काय होय? हे काय होय? गज. आयर्न रॉड, बांधकामाचा गज होय. काय होय? बांधकामाचा गज. ऐक नाही, हे गज असाच आपल्या माडीवर पडून राहिला, वरी हे असाच गज आपल्या घरावर माडीवर पडून राहिला, तर काय होईल? याच्यावर पाऊस पडेल. याच्यावर काय पडेल? पाऊस पडेल. काय होईल? रेन. याच्यावर पाऊस पडेल. आणि बाजूला काय? एअर. एअरमध्ये काय राहील? ऑक्सिजन राहील. ऐक नाही, रेन म्हणजे काय रे? रेन म्हणजे काय? H2O, वॉटर. रेन म्हणजे काय? H2O, वॉटर. मग लक्षात घ्या, एअर और मॉइश्चर. अरे मॉइश्चर म्हणजे काय? पाणी. तसं तर हिवाळ्यात दव पडते, त्याच्यात काय राहते? मॉइश्चर, पाणी. आणि एअरमध्ये काय राहते? ऑक्सिजन. तर हे पाणी म्हणजे मॉइश्चर आणि एअर म्हणजे ऑक्सिजन, या गज आहे ना, गज, या गजासोबत रिॲक्ट करतात आणि केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन करतात आणि मग ती गंजती, त्याचं करोजन होती. आहे की नाही? हे होय करोजन, हे आहे बेटा करोजन. आता तुम्ही म्हणसाल सर करोजनची रिॲक्शन कशी आहे? पहा, मी सांगतो तुम्हाला करोजनची केमिकल रिॲक्शन कशी आहे. मी लिहितोय तर करोजनची केमिकल रिॲक्शन, पण त्याआधी तुम्हाला करोजनची डेफिनेशन कळणं आवश्यक आहे. ओके, करोजनची डेफिनेशन काय? पुन्हा एकदा सांगतो मराठीतून पहिले. पहा, करोजन म्हणजे एखाद्या मटेरियलचं
एअरच्या आणि मॉइश्चर सोबत एखादं मटेरियल एअर आणि मॉइश्चर सोबत कॉन्टॅक्टमध्ये आलं त्यावेळेस त्याची एअर आणि मॉइश्चर सोबत केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन घडते. त्यावेळेस त्या एअर आणि मॉइश्चर सोबत, एअरमध्ये काय राहते ऑक्सिजन, म्हणजे त्या ऑक्सिजन सोबत आणि मॉइश्चर म्हणजे ओलावा पाण्यासोबत त्याची केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते आणि ते घसते, त्याचं करोजन होते. याला करोजन असं म्हणत असतात. काय, एखाद्या मटेरियलचं एन्व्हायरमेंटमध्ये एअर किंवा मॉइश्चर सोबत केमिकल इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते. ओके, आणि ती केमिकल इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होणे म्हणजे काय, त्याचं करोजन होणे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज करोजन. Corrosion is defined as the gradual destruction of metal by chemical or electrochemical reactions with air, moisture or environment. समजलं? चला, आता मी आहे की नाही याची केमिकल रिॲक्शन लिहितो. मी याची केमिकल रिॲक्शन लिहितो. पहा बेटा, केमिकल रिॲक्शन काय आहे करोजनची, आहे की नाही. करोजनची केमिकल रिॲक्शन आहे काय, Fe म्हणजे काय, आयर्न, आहे की नाही. पहा एक्झाम्पल दिला आपल्याला, एक्झाम्पल दिलं, आयर्न इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर रिॲक्ट विथ ऑक्सिजन, आहे की नाही. आयर्न कोणासोबत रिॲक्ट होते, ऑक्सिजन सोबत. ओके, आहे की नाही. मॉइश्चर म्हणजे काय, वॉटर. इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर N टाइम्स H2O, N टाइम्स H2O, आहे की नाही, N टाइम्स H2O. ओके, पहा तर आपल्याला काय भेटे, Fe2O3 इंटू N टाइम्स H2O. ओके, Fe2O3 इंटू N टाइम्स H2O, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, इथं काय करायचं, 3 O2 घ्यायचं, इथं काय करायचं 4, याला पाईस करायचं, पाईस करायचं. पहा कसं, 2 आणि 2 4, ओके, 3 2 6, बेत्रिक 6, हे N टाइम्स H2 आहे, N टाइम्स H2. याला म्हणतात हायड्रेटेड, याला म्हणतात हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. काय म्हणतात, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. ओके, काय म्हणतात याला, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. हायड्रेटेड काऊन, अरे वॉटर आहे ना, वॉटर म्हणजे काय, हायड्रा, हायड्रो, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रा म्हणजे वॉटर. हायड्रोलायसिस म्हणजे वॉटरच्या संबंधित, आहे की नाही. पहा हायड्रेशन म्हणजे काय, पहा लक्षात घ्या, हायड्रेशन म्हणजे पाण्याशी संबंधित. मग याच्यात पाणी आला की नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या 9वीत वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन वगैरे तशा टाईप असते, हे तशा टाईप असते, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन टाईप. समजलं. तर याला म्हणतात बेटा हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. हे बघा ना, आयर्न ऑक्साईड पण कसा आहे, हायड्रेटेड, पाणी आहे ना त्याच्यात, त्याच्यात पाणी आहे ना, याला म्हणतात हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. काय म्हणतात, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. याच हायड्रेटेड आयर्न ऑक्साईडला काय म्हणतात, रस्ट, आहे की नाही. याच हायड्रेटेड आयर्न ऑक्साईडला काय म्हणतात, रस्ट. याच हायड्रेटेड आयर्न ऑक्साईडला काय म्हणतात, रस्ट. रस्ट म्हणजे काय रे, गंज. रस्ट म्हणजे काय, गंज, आहे की नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही आहे की नाही, तुम्ही लोखंडाच्या गजावर असा बोट घासा, तुमच्या हाताला ते तांबड्या कलरचं, तांबूस कलरचं जे लागते ना, लालपट कलरचा भुरका, आहे की नाही, आहे की नाही, लाल कलरचा भुरका लागते ना, जर तुम्ही गजाला असं घासलं तर, आहे की नाही, त्याला रस्ट म्हणतात. आणि ती रस्ट म्हणजे काय राहते माहिती आहे का, हे राहते, हे होय, ते रस्ट म्हणजे काय राहते माहिती आहे का, हे असते हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. याला काय म्हणतात बेटा, रस्ट किंवा गज. समजलं. पहा लक्षात घ्या, हे अशा प्रकारे करोजनची रिॲक्शन होती. हे बघा, हे Fe म्हणजे काय रे, Fe म्हणजे हे गजाचा रॉड, गज लोखंडापासूनच बनते ना, गज आपला लोखंडापासूनच बनते ना. हे पहा, हे Fe रॉड होय, आहे की नाही. याच्यावर काय पडायला, ऑक्सिजन पडायला, पाणी सुद्धा पडायला. पहा ऑक्सिजन पडायला, पाणी सुद्धा पडायला, आहे की नाही. आणि त्याचं काय तयार व्हायला, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. याच हायड्रेटेड आयर्न ऑक्साईडला काय म्हणतात, रस्ट म्हणजे गंज, आहे की नाही. आणि याला जर तुम्ही असं घासलं आणि ते लाल कलरचं बोटाला लागते ना तुमच्या हाताला, त्याला गंज म्हणतात. ते हे राहते, हे असते ते. समजलं का. ओके, चला आता हे व्यवस्थित पहिले नोट डाऊन करा. ओके, आता हे व्यवस्थित पहिले नोट डाऊन करा. ओके बेटा, ही झाली करोजनची रिॲक्शन. ओके, हे लिहिलं. आता मी तुम्हाला सांगणार की
ॲनोडवर कोणती रिॲक्शन होते, कॅथोडवर कोणती रिॲक्शन होते. ॲनोडवर काय होत असते, ऑक्सिडेशन होते. कॅथोडवर काय होत असते, रिडक्शन होते. लक्षात घ्या, ॲनोडवर काय होत असते, ऑक्सिडेशन होत असते आणि कॅथोडवर काय होत असते, रिडक्शन होत असते. लक्षात घ्या. अरे बाबा, करोजन ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे रे. करोजन ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे. कशी आहे, करोजन ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे. करोजन ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे आणि रेडॉक्स रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन होती आणि रिडक्शन होती. आणि ती ऑक्सिडेशन रिडक्शन कशावर होती, ऑक्सिडेशन ॲनोडवर होत असते, रिडक्शन कॅथोडवर होत असते. पहा, लक्षात घ्या. ऑक्सिडेशन ॲनोडवर होते, रिडक्शन कॅथोडवर होते. ऑक्सिडेशन ॲनोडवर होते, रिडक्शन कॅथोडवर होते. आता मी तुम्हाला ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन सांगणार. ओके, आता मी तुम्हाला ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन सांगणार आहे की नाही. पहा, लक्षात घ्या. ॲनोड बेटा, ॲनोडवर काय होत असते, ॲनोडवर हे Fe आहे ना, या Feचं काय होत असते, ऑक्सिडेशन होते. काय होते, Feचं ऑक्सिडेशन झाल्यावर, Fe डाय पॉझिटिव्ह तयार होते आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर निघतात, आहे की नाही. कॅथोडवर काय होत असते, कॅथोडवर आहे की नाही, हा Fe, बघा, कॅथोडवर काय होत असते, हे जे 2 इलेक्ट्रॉन निघाले ना, हे 2 इलेक्ट्रॉन काय करतात, ऑक्सिजन सोबत जातात आणि हायड्रोजन सोबत जातात. पहा, O2 प्लस H पॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन, आहे की नाही. O2 प्लस H पॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन लागतात, 4 हायड्रोजन लागतात. काय लागतात, 4 इलेक्ट्रॉन लागतात, 4 हायड्रोजन लागतात. आणि पहा, लक्षात घ्या, H2O तयार होते. काय होते, H2O तयार होते. किती, ट्वाइस H2O तयार होते, लिक्विड, आहे की नाही. आता लक्षात घ्या, हे झालं ना. आता हे वॉटर तयार झालं ना, वॉटर. आता हे बघा, हे Fe आहे की नाही, या पाण्यात हे Fe त्या पाण्यात फिरत राहते, आहे की नाही. आणि हे Fe आहे की नाही, या पाण्यात मायग्रेट होता होता हे जे Fe डाय पॉझिटिव्ह आहे ना, या पाण्यात राहते. कशात राहते, या वॉटरमध्ये, आहे की नाही. त्याच्यावर सतत पाणी पडणं चालू राहते ना, त्या रॉडवर, आहे की नाही. तर आता लक्षात घ्या, हे जे Fe आहे ना, हे Fe काय करते, हे Fe डाय पॉझिटिव्ह वापस कशात कन्वर्ट होते, Fe डाय पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रॉन लूज करते, आहे की नाही. एक इलेक्ट्रॉन लूज करते. ओके, आता या Fe ट्रायपॉझिटिव्ह सोबत हे वॉटर रिॲक्ट करून टाकते. आता या Fe ट्रायपॉझिटिव्ह सोबत हे वॉटर रिॲक्ट करते. काय करते, रिॲक्ट करते. पहा कसं करते, लक्षात घ्या. ट्वाइस चार H2O gives Fe2O3 into 6H पॉझिटिव्ह. लक्षात घ्या बघा. तर हे तयार झाले की नाही, Fe2O3 H2O. पहा नाही, Fe2O3 H2O, आहे की नाही. तर 2 मॉलिक्यूल घेतले आपण. इथं 2 घेतले का, इथं 1 आहे. अरे हे मॉलिक्यूल होतं, 1 2 हे काय होतं, मॉलिक्यूल होतं, त्याच्याशी संबंधित नाही. हे तयार झालं ना, Fe2O3 इंटू N टाइम H2O, Fe2O3 इंटू 1 टाइम H2O, आहे की नाही. हे तयार झालं ना. तर हे झालं बेटा रस्ट, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. ओके, हे झालं बेटा रस्ट और हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन होते. पण लक्षात घ्या, हे तुम्हाला विचारलं, हे तुम्हाला आहे की नाही विचारलं, तर कसं विचारतात, व्हॉट इज द कॅथोड रिॲक्शन ऑफ करोजन, व्हॉट इज द कॅथोड रिॲक्शन ऑफ करोजन, किंवा व्हॉट इज द ॲनोड रिॲक्शन ऑफ करोजन, आहे की नाही. व्हॉट इज द कॅथोड रिॲक्शन ऑफ करोजन, व्हॉट इज द ॲनोड रिॲक्शन ऑफ करोजन, किंवा नुसतं असं विचारलं व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ करोजन, तर हे लिहावं लागते, आहे की नाही. व्हॉट इज द ॲनोड रिॲक्शन ऑफ करोजन हे लिहावं लागते. व्हॉट इज द कॅथोड रिॲक्शन ऑफ करोजन हे लिहावं लागते. फक्त एवढं. ॲनोड विचारलं तर फक्त एवढं, आहे की नाही. व्हॉट इज द रिॲक्शन विचारलं तर हे पूर्ण लिहावं लागते, आहे की नाही. हे पूर्ण लिहावं लागते, आहे की नाही. हे सोपं आहे रे ना, हे सोपं आहे. काय 4 Fe 3 O2 N टाइम्स H2O ट्वाइस Fe2O3 इंटू N टाइम्स H2O हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड और रस्ट, गंज म्हणतात त्याला. काय म्हणतात, गंज म्हणतात. ओके, पहा हे झालं बेटा
करोजन. ओके, ही झाली बेटा करोजन, त्याची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल, त्याची रिॲक्शन. मग या रिॲक्शनची ॲनोडवरची रिॲक्शन, कॅथोडवरची रिॲक्शन. ओके, तर हे झालं बेटा करोजन. हे होय ते करोजनचा गंज लागणे म्हणजे हे होते ॲक्च्युअली. समजलं? हे नोट डाऊन करा आणि व्यवस्थित लिहा. तुम्हाला शक्यतोवर आहे की नाही, तुम्हाला शक्यतोवर डेफिनेशन आणि तुम्हाला आहे की नाही डेफिनेशन आणि फक्त हे एवढी रिॲक्शनच विचारतात, बाकी काहीच नाही. डेफिनेशन आणि एवढी रिॲक्शन व्यवस्थित लक्षात घ्यायची आणि करून टाकायचं. ओके, राईट डाऊन. ओके बेटा, तर आजचा आपला शेवटचा पॉईंट आहे रॅन्सिडिटी. काय आजचा आपला शेवटचा पॉईंट आहे रॅन्सिडिटी. यानंतर या पॉईंट नंतर आपला चॅप्टर संपला. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स आपला चॅप्टर संपला. ओके, चला आता हे मी सांगतो, हे शिकवल्यानंतर आपला चॅप्टर संपून जाते. मग एक्झरसाइज लिहायला तुम्ही चालू करा, आहे की नाही. पहा रॅन्सिडिटी म्हणजे काय बेटा. रॅन्सिडिटी आहे की नाही, रॅन्सिडिटी एक प्रोसेस असते. काय असते? एक प्रोसेस. समजा आहे की नाही, आपण फॅटी सबस्टन्स किंवा ऑइली सबस्टन्स काय म्हणजे तेलकट तुपकट आहे की नाही, तेलकट तुपकट सबस्टन्स जे राहतात ना, फॅटी सबस्टन्स किंवा ऑइली सबस्टन्स, या फॅटी सबस्टन्स किंवा ऑइली सबस्टन्सचा संपर्क एअर सोबत आला. कोणासोबत? फॅटी ऑर ऑइली, फॅटी ऑर ऑइली सबस्टन्सेस यांचा संपर्क कोणासोबत आला रे? एअर. एअरमध्ये काय असते? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन असल्यावर काय होईल? त्याचं ऑक्सिडेशन होईल ना. एअरमध्ये ऑक्सिजन आहे, एअरमध्ये काय आहे? ऑक्सिजन आहे. ओके, तुम्ही तर म्हणसाल सर एअरमध्ये नायट्रोजन सुद्धा आहे. अरे बाबा, एअरमध्ये नायट्रोजन सुद्धा आहे, पण नायट्रोजन इनर्ट असते. कसा असते? नायट्रोजन इनर्ट असते आणि ऑक्सिजन रिॲक्टिव्ह असते. कसा असते? रिॲक्टिव्ह असते. ओके, म्हणून नायट्रोजनचा आपण उल्लेख करत नाही. एअरमध्ये आपण ऑक्सिजनचाच उल्लेख करतो जास्त करून, आहे की नाही. लक्षात घ्या. काय होत असते? हे फॅटी अँड ऑइली सबस्टन्स काय करतात? फॅटी अँड ऑइली सबस्टन्स आहे की नाही, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्यांचं ऑक्सिडेशन होते. काय होत असते? त्यांचं ऑक्सिडेशन. कोणाचं? या फॅट अँड ऑइलचं. यांचं काय होते रे? ऑक्सिडेशन. यांचं काय होत असते? ऑक्सिडेशन. ओके, आणि यांचं ऑक्सिडेशन झाल्यावर काय होते? त्यांचा आहे की नाही थोडा अलग वास यायला लागते, आहे की नाही. थोडा आहे की नाही अलग वास यायला लागते. आपण काय म्हणतो? तूप थोडं स्पॉईल झालं, सडल्यासारखं झालं बा म्हणतो, आहे की नाही. तूप थोडं सडल्यासारखं झालं, त्याचा वास बेकार यायला, आहे की नाही. त्याची टेस्टसुद्धा वेगळीच लागते, आहे की नाही. चांगली चव लागत नाही, अलगच चव लागते. का? अरे बाबा, ती एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं आणि त्याचं ऑक्सिडेशन झालं म्हणून त्याची टेस्ट बदलली, त्याची स्मेलसुद्धा बदलली. ओके, मग त्याला फेकून द्यावं लागते. आणि फेकतात सुद्धा, खायचं नाही, पोट खराब होते. तशा गोष्टीला खायचं नाही, पोट खराब होते. ओके, मग ही प्रोसेस होणे, या फॅटी आणि ऑइली सबस्टन्सचं एअरच्या संपर्कात येऊन ऑक्सिडेशन होणे आणि त्याच्या स्मेलमध्ये आणि टेस्टमध्ये चेंज होते. त्यांच्या टेस्टमध्ये आणि स्मेलमध्ये चेंज होणे, त्यांच्या टेस्टमध्ये आणि स्मेलमध्ये चेंज होणे, यालाच रॅन्सिडिटी म्हणतात. ओके, यालाच रॅन्सिडिटी म्हणतात. काय असते? द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ फॅट अँड ऑइल्स. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ फॅट अँड ऑइल्स. ओके, दॅट कॅन बी इझिली नोटिस्ड बाय चेंज इन टेस्ट अँड स्मेल इज नोन ॲज रॅन्सिडिटी. आहे की नाही. रॅन्सिडिटी म्हणजे काय? आहे की नाही. फॅट आणि ऑइल्सचं एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन ऑक्सिडेशन होणे आणि त्यांची स्मेल आणि टेस्ट बदलणे. ओके, हे प्रोसेस घडणे त्याला रॅन्सिडिटी असं म्हणतात. हे प्रोसेस घडणे त्याला रॅन्सिडिटी असं म्हणतात. आता रॅन्सिडिटीचं एक्झाम्पल काय? एक्झाम्पल, द टेस्ट अँड स्मेल ऑफ बटर. बटर म्हणजे काय? लोणी, आहे की नाही. चेंज व्हेन केप्ट फॉर लॉंग टाईम. जर लोणी असंच भांड्यात उघडं ठेवलं, स्वयंपाक खोलीत आपल्या भांड्यात तसंच उघडं ठेवलं लॉंग टाईम, बऱ्याच वेळासाठी, तर त्याची टेस्ट आणि स्मेल बदलते. त्याची टेस्ट आणि स्मेल बदलते. का? कारण एअरमधला ऑक्सिजन त्याच्यासोबत रिॲक्ट होते. समजलं? तर हे झालं बेटा रॅन्सिडिटी. आता तुम्हाला कधी कधी असं विचारतात, रॅन्सिडिटीपासून तुम्हाला फॅट आणि ऑइल प्रिव्हेंट करता येतात का? म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नाही आपल्याला, तर तुम्हाला काय करावं लागेल? हो, करता येते. रॅन्सिडिटी तुम्हाला प्रिव्हेंट करता येते का? म्हणजे फॅटी सबस्टन्स आणि ऑइली सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होण्यापासून तुम्हाला रोखता येते का? तुम्हाला थांबवता येते का? हो, थांबवता येते. इट कॅन बी प्रिव्हेंटेड, आहे की नाही. रॅन्सिडिटी कॅन बी प्रिव्हेंटेड. ओके, तर आहे की नाही. हे म्हणतो मी. आता मी तुम्हाला रॅन्सिडिटीचे पॉईंट लिहून देतो, प्रिव्हेंशनचे. काय पॉईंट लिहून देतो पहा, लक्षात घ्या.
रॅन्सिडिटी कॅन बी अवॉइडेड. रॅन्सिडिटी कॅन बी अवॉइडेड. अवॉइडेडच्या जागी तुम्ही प्रिव्हेंटेड सुद्धा लिहू शकता. रॅन्सिडिटी कॅन बी अवॉइडेड. पहिला पॉईंट काय दिला पहा, लक्षात घ्या. स्टोरिंग फूड इन एअर टाईट कंटेनर, ठीक ना. स्टोरिंग फूड इन एअर टाईट कंटेनर. स्टोरिंग फूड इन एअर टाईट कंटेनर. अरे एअर टाईट कंटेनर म्हणजे काय, एखादा डबा आणि त्याचं झाकण चांगलं पक्क लागलं पाहिजे, आहे की नाही. तशा भांड्यात जर तुम्ही तुपकट तेलकट सबस्टन्स ठेवले तर काय होईल, त्यांच्यासोबत हवेचा कॉन्टॅक्ट येणार नाही, त्यांच्यासोबत एअरचा कॉन्टॅक्ट येणार नाही, त्यांच्यासोबत हवेचा कॉन्टॅक्ट येणार नाही. मग त्यांच्यासोबत हवेचा कॉन्टॅक्ट आला नाही तर त्यांचं ऑक्सिडेशन होणार नाही आणि ते रॅन्सिड म्हणजे रॅन्सिडिटी होण्यापासून वाचेल, ते रॅन्सिडिटी होण्यापासून वाचतील, ऐक ना. मग हे झाला पहिलं अवॉइडेशन म्हणजे पहिलं प्रिव्हेन्शन. दुसरं काय दिलं, स्टोअरिंग फूड इन रेफ्रिजरेटर्स. हे बघा, स्टोरिंग फूड इन रेफ्रिजरेटर. पहा, फ्रीजमध्ये आपण ज्या वेळेस आपले फॅटी सबस्टन्स, ऑइली सबस्टन्स किंवा आपले बाकीचे अन्नपदार्थ ठेवतो त्यावेळेस सुद्धा त्यांना काहीच होत नाही बेटा, ते फ्रेश राहतात. का, कारण तिथं वातावरण थंड राहते आणि एअरटाईट सुद्धा राहते. तिथं वातावरण थंड राहते आणि एअरटाईट सुद्धा राहते. ओके, तर आपण फूडला जर समजा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून दिलं तर काय होते, रॅन्सिडिटी अवॉइड होते. तिसरा पॉईंट काय सांगितला रे बेटा, पहा तिसरा पॉईंट काय सांगितला, ॲडिंग अँटीऑक्सिडंट्स. हा मस्त पॉईंट आहे, ॲडिंग अँटीऑक्सिडंट्स. ॲडिंग अँटीऑक्सिडंट्स. बेटा अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, त्या फूडमध्ये जर समजा आपण अँटीऑक्सिडंट्स ॲड केले तर काय होईल, त्याच्यात हवा आली, त्या हवेतला ऑक्सिजन आला तरी अँटीऑक्सिडंट्स त्या ऑक्सिजनला मारून टाकतात. अँटीऑक्सिडंट त्या ऑक्सिजनला मारून टाकतात. ओके, ऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट हे दोघं काय करतात, एकूण खाऊन टाकतात. म्हणजे आपला सबस्टन्स काय होते, वाचते, त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. म्हणजे अँटीऑक्सिडंट्स जर आपण टाकले तर त्या फूडचं काय होणार नाही, ऑक्सिडेशन होणार नाही आणि आपला फूड प्रिव्हेंट होणार, त्याची रॅन्सिडिटी अवॉइड होणार. हे झाला तिसरा पॉईंट. हे अँटीऑक्सिडंट्स काय असतात बेटा, हे जे अँटीऑक्सिडंट्स म्हणालो ना मी, हे केमिकल सबस्टन्स असतात. काय असतात, हे केमिकल सबस्टन्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स काय असतात बेटा, केमिकल सबस्टन्स असतात. त्या तेलकट तुपकट पदार्थात तुम्ही जर केमिकल सबस्टन्स टाकले तर त्यांचं ऑक्सिडेशन होत नाही, वाचते, तर ते वाचतात, त्यांची रॅन्सिडिटी होत नाही. ओके, ते फ्रेश राहतात. चला, एन्व्हायरमेंट ऑफ नायट्रोजन. हा पहा, लक्षात घ्या, आता ते पॉईंट आला चौथा, स्टोअरिंग फूड. स्टोअरिंग फूड इन स्टोअरिंग फूड इन एन्व्हायरमेंट ऑफ नायट्रोजन. स्टोअरिंग फूड इन एन्व्हायरमेंट ऑफ नायट्रोजन. अरे पहा बेटा, नायट्रोजन म्हणजे काय, N2. मी तुम्हाला आता सांगितलं नायट्रोजन इनर्ट असते. इनर्ट म्हणजे जे कोणासोबतही रिॲक्शन करत नाही. नायट्रोजन हे इनर्ट असते. कसं असते, इनर्ट, जे कोणासोबतही रिॲक्शन करत नाही. ओके, मग नायट्रोजनच्या एन्व्हायरमेंटमध्ये तसे फूड ठेवले तर त्यांची रॅन्सिडिटी होत नाही, ते ताजे राहतात, व्यवस्थित राहतात. ओके, तर अशा या चार मेथड्सद्वारे आपण एखाद्या सबस्टन्सची रॅन्सिडिटी होण्यापासून वाचवतो. ओके, तर हे झाला आपला रॅन्सिडिटी बद्दल. आपला चॅप्टर काय झाला, समाप्त झाला बेटा. काय चॅप्टर समाप्त. ओके, चला, आपला चॅप्टर झाला समाप्त. ओके, आता माझी तुम्हाला एकच विनंती बेटा की तुम्ही व्यवस्थित रेग्युलर लेक्चर पहा, नोट्स बनवा, ऐक ना, पुस्तक वाचा, एक्झरसाइज लिहायला सुरुवात करा. चला, हॅव अ नाईस डे टू ऑल.